24 दिला. 6 किलो कमी. 20 किलो यार प्रमाण त्यांनी दाखवा. पर माणसाला किती आहे? 5 किलो. पर माणसाला धान्य किती आहे एवढं पाहिजे? 2 किलो 3 किलो. 2 आणि 3 गहू 2 किलो. तांदूळ 3 किलो. कधी 3 किलो गहू येते, 2 किलो तांदूळ. अखंड 5 आता किलो किती मिळाले? कमी. एक माणसाचं कमी. बरं, का द्यायला कमी? मेलम काय समजायला तर काय नसतं माणूस. माणसाला कमी का द्यायला? इचलकरंजी इथं केशरी शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार धान्य न देता मनमानी करत लिगाडे मळ्यातील स्वस्त धान्य दुकानदार कमी धान्य देत होता. त्यामुळे संतप्त शिधापत्रिकाधारकांनी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्याकडे धाव घेऊन कमी धान्य दिलं जात असल्याचं निदर्शनास आणून देताच बोंद्रे यांनी प्रत्यक्ष दुकानात धाव घेऊन माहिती घेतली आणि पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मनमानी करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली. तसंच दुकानदारास नियमानुसार देय असलेलं धान्य देण्यास भाग पाडलं. इचलकरंजीतील लिगाडे मळ्यात मनोज कुंभार यांचं स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानात गेल्या महिन्यात शिधापत्रिकेवरील कुटुंबातील व्यक्तींनुसार धान्य न देता कमी धान्य देण्यात आलं होतं. तर 13 जानेवारीपासून बंद असलेलं हे दुकान आज पुन्हा सुरू झाल्यावर प्रत्येक शिधापत्रिकेतील 1-2 व्यक्तीचं धान्य कमी दिलं जात होतं. त्यामुळे संतप्त शिधापत्रिकाधारकांनी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्याकडे धाव घेऊन कमी धान्य दिलं जात असल्याचं निदर्शनास आणून दिलं. बोंद्रे यांनी त्वरित कुंभार यांच्या स्वस्त धान्य दुकानात धाव घेऊन विचारपूस केली असता दुकानदारानं कमी धान्य दिल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे बोंद्रे यांनी पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कमी धान्य दिलं जात असल्यानं दुकानदारावर कारवाई करावी आणि गेल्या महिन्याचं आणि चालू महिन्याचंही नियमानुसार धान्य देण्याची मागणी केली. यावेळी पुरवठा अधिकाऱ्यांनी ज्यांना कमी धान्य दिलंय त्यांना नियमानुसार धान्य दिलं जाईल असं सांगत माहिती घेऊन दुकानदारावर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान महापालिका निवडणूक निकालानंतर सत्काराच्या कार्यक्रमात अडकून न पडता 2-3 दिवसातच बोंद्रे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारी वाढल्यानं प्रत्येक दुकानात तपासणी करणार असल्याचंही बोंद्रे यांनी सांगितलंय. त्यामुळे याची चर्चा परिसरात सुरू आहे.